पक्ष आपली भूमिका मांडताना इथं पाहायला मिळतोय। आता भूमिका शिंदे काय घेतात त्यावरच भाजप पत्रकार परिषदेत काय बोलतं हे पाहणं स्पष्ट होणार आहे। भाजपची काय भूमिका नेमकी असणार हे देखील समजून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे। चंद्रशेखर बावनकुळे ही पत्रकार परिषद घेणार आहेत, त्याआधी शिंदे काय बोलणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्याच पत्रकार परिषदेतनं भाजप आपली भूमिका नंतर मांडताना पाहायला मिळेल। त्यामुळे प्रश्न हाच आहे, भाजप नेमकं शिंदेंची जी काही भूमिका असेल त्यावर भाजपची काय भूमिका असणार हे देखील पाहणं आता महत्त्वाचं झालंय। आणि माध्यमांना सर्वांना संपूर्ण राज्याला प्रतीक्षा आहे ती एकनाथ शिंदे काय बोलतात याची। थोड्याच वेळात ही पत्रकार परिषद सुरू होणार आहे। शिंदेंच्या गटातील त्यांच्या नजीकचे आमदार इथं आता पोहोचलेले आहेत। आपण पाहतोय शिंदे गटात नुकतेच आलेले काँग्रेसमधनं राजू वाघमारे उपस्थित आहेत, प्रताप सरनाईक तिथं पाहायला मिळत आहेत। त्यामुळे थोड्याच वेळात शिंदेही तिथे येणार आहेत आणि आपली भूमिका ते संपूर्ण राज्यासमोर मांडताना पाहायला मिळतील। दादा भुसे, प्रताप सरनाईक, राजू वाघमारे अनेक आमदार सध्या आपल्याला शिंदेंच्या या निवासस्थानी पाहायला मिळतात। ठाण्यातील शिंदेंच्या निवासस्थानी घडामोडींना वेग येताना पाहायला मिळतोय। आता केंद्रस्थान ठरलंय ते शिंदेंचं ठाण्यातील निवासस्थान आणि इथूनच सगळ्या घडामोडी घडताना आता या पुढच्या काही तासात पाहायला मिळतील। त्यामुळे काय नेमकं घडणार, शिंदे नेमकी काय भूमिका मांडतायत त्यावरच भाजपची भूमिका ठरणार आहे। एकीकडे शिंदेंनी बाहेरून पाठिंबा देण्याचं जाहीर केल्याचं समजतंय, सूत्रांकडनं ही माहिती मिळतीये। साम टीव्हीला एक्सक्लुसिव्ह बातमी आपण पाहतोय। तर दुसरीकडे शिंदेंना उपमुख्यमंत्री पद दिलं जाऊ शकतं किंवा त्यांना केंद्रात बोलवून घेतलं जाऊ शकतं आणि जर शिंदे केंद्रात गेले तर ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीममध्ये पाहायला मिळतील, त्यांना मंत्रिपद दिलं जाईल। मात्र शिंदे ही ऑफर स्वीकारतात का काही वेगळा निर्णय घेतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं झालंय। यामुळे महायुतीत काही मिठाचा खडा पडतो का, महायुती तुटणार का, असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित झाले। राज्याच्या राजकारणात 2.5 वर्षांपूर्वी जे बंड झालं त्यामुळे राजकारणाची कूस बदलली, वातावरण बदललं। मात्र आता पुन्हा एकदा जेव्हा निवडणुकीला महायुती म्हणून हे 3 पक्ष सामोरे गेले तेव्हा मतदारांनी भरघोस असं मतदान महायुतीला केल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर जे बहुमत महायुतीला मिळालंय तेव्हा शक्यता होती तातडीनं शपथविधी होईल, मुख्यमंत्रीपदाची माळ थेट भाजपच्या गळ्यात पडेल। मात्र तसं चित्र सध्या तरी दिसत नाही। मुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार यावरूनच आता या सगळ्या घडामोडींना वेग येताना पाहायला मिळतोय। एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावरनं राजीनामा त्यांनी दिलाय, सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून ते काम पाहत आहेत आणि अशातच पुढची 5 वर्ष या सत्तेच्या चाव्या कोणाच्या हाती असणार, कोण मुख्यमंत्री होणार यासाठी सगळं राजकारण रंगताना आता पुन्हा एकदा पाहायला मिळतंय। खरं तर देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे की आणखी कोणतं नाव समोर येतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। गेल्या काही महिन्यात मराठा राजकारण झालं, त्या दृष्टीनं एक मराठा चेहरा म्हणून एकनाथ शिंदेंकडे पाहिलं जाऊ शकतं का, त्यांना संधी पुन्हा दिली जाऊ शकते का, भाजपचे दिल्लीतील धुरीण नेमकं काय निर्णय घेणार याबाबत हे पाहायचंय की आता एकनाथ शिंदेच आपला निर्णय घेणार आणि सत्तेच्या चाव्या, सत्तेचा रिमोट कंट्रोल आपल्या हाती ठेवणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। राजकारणात पुन्हा एक ट्विस्ट येताना या निमित्तानं पाहायला मिळतोय। गेल्या 5 वर्षात या राज्यानं राजकारणातले अनेक ट्विस्ट पाहिले, अनेक बंड पाहिली आहेत। मात्र आता पुन्हा एकदा एक ट्विस्ट येतोय, तो एकनाथ शिंदेंच्या पत्रकार परिषदेतनं येतोय। एकनाथ शिंदे आपली भूमिका मांडताना पाहायला मिळतील पत्रकार परिषदेत। गेल्या 5 वर्षात राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्याचं आपण पाहिलंय। मात्र आता पुन्हा एकदा एक वेगळी भूमिका शिंदे घेताना पाहायला मिळतील, त्यामुळे शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष लागलंय। संजय शिरसाट, दादा भुसे, प्रताप सरनाईक हे आमदार शिंदेंचे निकटवर्तीय त्यांच्या सोबत असल्याचं पाहायला मिळतंय। ठाण्यातील एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद पार पडते। एकनाथ शिंदे थोड्याच वेळात माध्यमांसमोर येतील आणि आपली भूमिका जाहीर करतील।
तमाम राज्याचं लक्ष लागलंय ते याच भूमिकेकडे आणि त्यानंतर लगेचच भाजपची ही पत्रकार